नमस्कार. मराठी लिपीमध्ये एक अशी खास गोष्ट आहे जी शब्दांना एक वेगळंच रूप देते. ती म्हणजे जोडाक्षरं. आता ती दिसायला कधीकधी खूप गुंतागुंतीची वाटू शकतात, पण खरं सांगायचं तर ती बनवण्यामागे एक खूप सोपी आणि सुंदर पद्धत आहे. चला तर मग आज आपण हीच पद्धत एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आणि त्यामागचं रहस्य उलगडूया. चला थेट सुरुवातच करूया. आता स्क्रीनवरचा हा शब्द पहा, राष्ट्र. यातलं स्ट्र हे एकच अक्षर दिसतंय, पण ते किती गुंतागुंतीचं वाटते नाही का? असं वाटते जणू काही एकाच चिन्हात अनेक अक्षरं लपलेली आहेत. पण हे नक्की आहे तरी काय? आणि हाच आपल्या आजच्या प्रवासाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे एक अक्षर जे इतकं गुंतागुंतीचं दिसतंय ते नक्की बनतं तरी कसं? चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. एकत्र मिळून या अक्षराची फोड करूया. ठीक आहे, चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया. पण ही समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जोडाक्षर ही मूळ संकल्पना काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. तर जोडाक्षराची व्याख्या अगदी सोपी आहे. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येतात आणि त्यांच्या शेवटी एक स्वर जोडला जातो, तेव्हा जे अक्षर तयार होतं त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. उदाहरणार्थ, सख्खा या शब्दात ख ख हे एक जोडाक्षर आहे. यात ख आणि ख ही दोन व्यंजने आहेत आणि त्यांच्या शेवटी आ हा स्वर जोडला गेला आहे. म्हणजे जे आपल्याला एकच अक्षर दिसतं ते प्रत्यक्षात अनेक व्यंजनांचं मिश्रण असतं. ही जोडाक्षरं काही सोप्या नियमानुसार तयार होतात. याची दोन मुख्य तत्त्वं आहेत. पहिला म्हणजे जोडाक्षर पाहिल्यावर त्यात कोणती व्यंजनं आहेत हे आपल्याला सहज ओळखता आलं पाहिजे. आणि दुसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, व्यंजनांचा उच्चार ज्या क्रमाने होतो त्याच क्रमाने ती लिहायची. किती सोपी आणि एकदम तर्कशुद्ध पद्धत आहे नाही का? आता ह्या स्लाइडमधली गोष्ट खूपच रंजक आहे हां. ही संपूर्ण प्रणाली समजून घेण्याची गुरुकिल्ली एका साध्या संकल्पनेत दडलेली आहे आणि ती म्हणजे व्यंजनाचा दंड, म्हणजेच त्याची उभी रेषा. याच दंडाच्या आधारावर मराठीतली जवळजवळ सगळी व्यंजने 4 गटामध्ये विभागली जातात आणि प्रत्येक गटातली व्यंजने जोडण्याचा नियम थोडा वेगळा आहे. चला एक एक करून बघूया हे गट कसे काम करतात. पहिला आणि सर्वात सामान्य गट म्हणजे अशी व्यंजने ज्यांच्या शेवटी उभी रेषा किंवा दंड असतो. यात ख, प, स सारखी अनेक अक्षरे येतात. नियम अगदी सोपा आहे. पुढच्या अक्षराला जोडताना फक्त हा शेवटचा दंड काढून टाकायचा. बघा, विश्वास शब्दात शचा दंड काढून तो वला जोडला आहे. तसंच प्रश्नामध्ये शचा दंड काढून न जोडला आहे. किती सोपं आणि सुबक आहे हे. आता पाहूया क आणि फ ही दोन खास व्यंजने आहेत ज्यांच्या मध्यभागी दंड असतो. ही अक्षरं जेव्हा जोडाक्षरात आधी येतात तेव्हा त्यांचा उजवीकडचा भाग काढून टाकला जातो. रक्त या शब्दात बघा, क चा अर्धा भाग काढून तो त रा जोडला आहे आणि झालं त तय्यार. तिसरा गट आहे अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनांचा, जसं की छ, ठ, ह. यांना जोडण्याचे नियम थोडे वेगळे आहेत, पण उद्देश तोच आहे. अक्षव सुस्पष्ट दिसावीत. उदाहरणार्थ, बुद्धी या शब्दात द आणि ध कसे एकमेकांना जोडले आहेत किंवा उल्हासमध्ये ल आणि ह कसे एकत्र आले आहेत ते पहा. तर महत्वाचा मुद्दा हाच आहे की दंड ही जोडाक्षराची किल्ली आहे. पण अशा व्यंजनाचं काय ज्याला दंडच नाही? हो, असं एक व्यंजन आहे आणि ते म्हणजे र. आणि म्हणूनच त्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. आणि ही स्लाइड र ची दोन्ही रूपं अगदी छान स्पष्ट करते. जेव्हा र चा उच्चार दुसऱ्या व्यंजनाच्या आधी होतो, जसं सूर्य म्हणजे सूर्य, तेव्हा तो अक्षराच्या वरती अर्ध्या चंद्रासारखा रफार बनतो. पण जेव्हा त्याचा उच्चार व्यंजनाच्या नंतर होतो, जसे चक्र म्हणजे चक्र, तेव्हा तो अक्षराच्या खाली तिरप्या रेषेसारखा रकार बनतो. म्हणजे त्याचं स्थानच त्याचा उच्चार ठरवतं. तर आता आपल्याला अक्षरं कशी तोडायची हे कळालं. आता ती एकत्र कशी जोडली जातात ते पाहूया. यासाठी मुख्यत्वे 2 पद्धती वापरल्या जातात. एक आहे उभी जोडणी, जिथे अक्षरं एकाखाली एक लिहिली जातात. जसं पट्टा या शब्दात एक ट दुसऱ्या टच्या खाली आहे. दुसरी आहे आडवी जोडणी, जिथे अक्षरं एकापुढे एक लिहिली जातात. जसं विशिष्ट या शब्दात. आणि गंमत म्हणजे कधीकधी किल्लासारख्या शब्दात दोन्ही पद्धती वापरता येतात. या सगळ्या नियमांच्या पलीकडे
काही जोडाक्षरं अशी आहेत जी इतकी रूढ झाली आहेत की त्यांना आता स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली आहे. जसं की क्ष, जे क आणि श पासून बनतं, आणि ज्ञ, जे ज आणि ज्ञ पासून बनतं. यात मूळ अक्षरं स्पष्टपणे दिसत नाहीत, म्हणून ही अक्षरं आपल्याला स्वतंत्रपणेच शिकावी लागतात. तर आपण राष्ट्र शब्दातल्या एका रहस्यमय चिन्हापासून सुरुवात केली आणि पाहिलं की ती कोणतीही जादू नाही, तर एक सुंदर आणि तर्कशुद्ध प्रणाली आहे. यातून महत्वाचा निष्कर्ष हाच निघतो की जोडाक्षर लेखन ही एक नाजूक प्रक्रिया असली तरी ती पूर्णपणे नियमांवर आधारित आहे. आणि हेच नियम शब्दाचा अर्थ, त्याचा उच्चार आणि त्याची लय उत्तम प्रकारे जपतात. आणि या सगळ्याचं सार या एका वाक्यात मिळतं. व्यंजनांच्या दंडरचनेनुसार व त्यांच्या संयोग पद्धतीनुसार जोडाक्षरे तयार करण्याची कला ही मराठी लिपीचे एक वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य आहे. हे केवळ लिखाण नाही, तर आपल्या लिपीमध्येच दडलेली एक कला आहे. खरंच किती विलक्षण प्रणाली आहे ही.